रुद्रा कुलकर्णी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थाच्या वतीने उद्योजकता विकास कार्यशाळा दिनांक 3 जून प्रभाग क्रमांक 4 तारावाला नगर येथे रुद्रा कुलकर्णी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व स्त्री शक्ती उद्यम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने महिला उद्योजकता विकास कार्यशाळेत 55 महिलांचे प्रशिक्षण केंद्र राबवण्यात आले। या कार्यक्रमाचे आयोजन रुद्रा कुलकर्णी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थांच्या संस्थापिका व महाराष्ट्र नवनिर्माण सेना पंचवटी विभाग अध्यक्ष सौ कविता हर्षल कुलकर्णी व कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संस्थापिका डॉक्टर सुनीताताई मोडक यांच्या मार्गदर्शनाने व महिला उद्योजकता विकासचे प्रशिक्षण ट्रेनर निलेश सोमन यांनी केले। याने प्रशिक्षणाचा उद्योग कसा करावायचा, मशिनी कशा निवडायच्या, त्यावरील सबसिडी, त्यावरील कर्ज व त्यावर लागणारी कागदपत्रे कोणती याची माहिती प्रोजेक्टरवर देत महिलांनी छोटे उद्योग कसे करायचे, मार्केटिंग कशी करायची याची माहिती सुटसुटीत व सोप्या पद्धतीने समजून सांगितली आहे व महिलांना उद्योग आधार मोफत देण्यात आले व शासनाचे सर्टिफिकेट देखील देण्यात आले। प्रशिक्षणासाठी संस्थेच्या सभासद पूनम सरोदे, कोमल अपसुंदे, सुधा ठाकरे, भाग्यश्री बागुल, वैशाली भिसे, दीपाली तिडके, वर्षा तिडके यांचे मोलाचे सहकार्य लाभले व 55 महिलांना ज्योती कॅटर्स प्रायव्हेट लिमिटेड हर्षल कुलकर्णी यांच्याकडून जेवणाचे व चहा नाश्त्याचे नियोजन करण्यात आले व रुद्रा कुलकर्णी महिला संस्थेतर्फे महिलांना लघु उद्योग व मोठे उद्योगसाठी मार्गदर्शन व सहकार्य लाभले। माझे नाव वैशाली भिसे। आज मी जे शिबिर अटेंड केलं ते फारच सुंदर झालं। कविताताई आणि सुनीताताई यांनी अरेंज केलं होतं। अगदी शून्यातून त्यांनी सर्व माहिती दिली। लोन बद्दल मला तर काहीही माहिती नव्हतं। आज सगळे कॉन्सेप्ट इथे क्लिअर झाले आणि आमचं छानपैकी उद्यम आधार घर बसल्या काढून मिळते, ज्यासाठी फार कष्ट करून इकडे तिकडे फिरून ते काढावे लागतं। त्यासाठी कविताताईंचे आणि सुनीताताईंचे खूप खूप धन्यवाद। आम्ही सांगतेकडे वळालो आहोत। 11 ते 5 रुद्रा महिला संस्था, कल्याणी महिला संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज महिला उद्योजकता विकास ही कार्यशाळा संपन्न झाली। रुद्रा संस्थेचे नियोजन हॉलपासून तर चहा नाश्त्यापासून आणि जेवणापर्यंत अगदी 5 वाजेपर्यंत हा जो प्रवास सगळ्या महिलांच्या सोबत एकमेकींना घेऊन महिला उद्योजकता विकास आपण खऱ्या अर्थाने जगलो आणि त्याचा निमित्त आहे रुद्रा महिला संस्था। त्यामुळे मी रुद्रा महिला संस्थेचं कौतुक, अभिनंदन, आभार सगळं काही मानते। कारण एवढ्या छोट्या याच्यातून आपण आज वटवृक्षाकडे वळत आहात आणि तो वटवृक्ष कुठलाच नाहीये तर तो वटवृक्ष ऑक्सिजनचा असू शकतो आणि तो समाजाला हितकारी असू शकतो। अशा रुद्रा संस्थेला मी शुभेच्छा देते आणि माझ्या मैत्रिणींना मी उद्योजकाचे धडे देत देत एक उद्योजक यादीपासून तर कंपनीपर्यंत घेऊन जाणार। हा तुमचा सपोर्ट असेल तर त्याच्यामध्ये रुद्रा संस्थेचा खूप मोठा वाटा असेल आणि रुद्रा संस्था ही देशाची वाटचाल करेल। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव दीपाली तिडके। आज हे जे महिला उद्योजकता विकास शिबिर झालं ते खूपच सुंदर, म्हणजे अगदी शून्यापासून त्या सरांनी बेसिकपासून खूप ॲडव्हान्स गोष्टी शिकवल्या। हे असं सेशन म्हणजे जे नवीन उद्योग करणारे लोक ते पैसे देऊन ऐकायला जातात, जे अगदी आम्हाला फ्रीमध्ये मिळाले ते पण कविताताईंमुळे, सुनीताताईंमुळे खूप 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 आवड दोघींचे। मॅनेजमेंट पण खूप छान होतं आणि जे सांगायला आले ते सर सुद्धा खूप त्यांनी छान मार्गदर्शन केलं। थँक्यू, आभारी आहे। असंच भविष्यात आम्हाला साथ देत राहा। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।